करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेतील जमावावरील गुन्ह्याप्रश्नी विरोधकांचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न. जांबुनी मोची समाज लष्कर विभागाचे माजी अध्यक्ष हणमंतू सायबोळे यांचा आरोप. लोकसभा निवडणुकीचा फड रंगला असताना सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना उतालाय. अशा पार्श्वभूमीवर सोलापुरातील मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचं कोरोना काळात निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेतील अधिकचा जमाव असल्याच्या कारणावरून पोलीस प्रशासनाने 107 लोकांवर गुन्हा दाखल केला होता. 14 लोकांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी तत्कालीन राज्याचे गृहमंत्र्यांची सल्लामसलत करत संबंधित लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार कोणत्याच व्यक्तींना अटक झाली नाही. अशी वस्तुस्थिती असताना आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय विरोधक समाजातील लोकांची दिशाभूल करतायत. संबंधित लोकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असं आश्वासन देत आहेत. राजकीय विरोधक मैतीचं राजकारण करीत आहेत. 250 ते 300 लोकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देत आहेत. अशा प्रवृत्तीवर विश्वास ठेवू नका. या प्रश्नी आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे निर्णय घेण्यास सक्षम असून समाजाने विरोधकांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जांबुनी मोची समाज लष्कर विभाग अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष हणमंतू सायबोळे यांनी जनदर्पण न्यूज चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले. कोरोनामध्ये दुःखद मयत झाला. या कोरोनामध्ये मयत होत असताना जेव्हा गर्दी प्रचंड झाली, आमच्या भागामध्ये गर्दी का पडली की लोकप्रिय नेता होता करण म्हेत्रे. फक्त 107 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की या 107 वर झालं असताना किरकोळ प्रकारचे गुन्हे 19 लोकांवर त्यांनी लादलेले आहे. ते CRPC कलम 41/1 यानुसार 19 लोकांना गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अटकपूर्व जामीन घेतलेले 14 लोक आहेत. आणि ॲक्च्युली गुन्हे दाखल झालेले आहे 107 लोकांवर. विनाकारण या ठिकाणी भाजपचे लोक 250-300 हे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये तथ्य नाही आहे. माझ्याकडे कागदपत्र आहे. मी त्यावेळेस जांबुनी मोची समाजाचा त्यावेळी मी तत्कालीन अध्यक्ष होतो. मी परिस्थिती पूर्ण हाताळलेली आहे. मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी भाजपचे जे काही लोक आहेत त्या लोकांनी आता सध्या 353 गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये काही तथ्य नाही. जे लोक मैतीला आले नाहीत, मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु मैतीला न येता सुद्धा उगाच तिथं आमच्या मोची समाजाला घेऊन की भाजपच्या लोकांना घेऊन या ठिकाणी राजकारण खेळत आहे. या ठिकाणी आम्ही का चोरी केली नाही किंवा कोणाचा खून केला नाही. गर्दी झाली आमच्या करण म्हेत्रेच्या मैतीला गेल्यानंतर. आमचा नेता खंबीर आहे. हे जे कलम आहेत हे आम्ही बरोबर नेतो. कुठल्याही प्रकारचे अफवा तुम्ही पसरू नका. आमचे दोघंही नेते खंबीर असून माझ्याकडे या ठिकाणी यादी आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाले त्याची यादी आहे व ज्यांना जे आता त्यांना काय अडचणीत असतील त्यांनी स्वतः आमच्याकडे यावं. मी त्यांना माननीय अमित आडंगे साहेबांकडे नेऊन त्यांचं पूर्तता करण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे. कृपया कुठल्या प्रकारची आपण काळजी करू नका. मी काँग्रेसचे उपाध्यक्ष हणमंतू सायबोळे या गोष्टीला खंबीर आहे. त्यांनी उगाच 250-300 लोकांवर सांगते. ऍक्च्युली माझ्याकडे 107 लोकांवर झालेला आहे आणि 19 लोक त्याच्यामध्ये 144 कलमानुसार किरकोळ आहेत आणि अटकपूर्व जामीन घेतले लोक 14 लोक आहेत. टोटल त्याच्यामध्ये 107 19 लोक तर अटकपूर्व जामीन घेतलेले आहे. हे 14 लोक तर 144 कलमाचे लोक आहेत. ते 150 तेच यादी त्यांच्याकडे नाही आहे. उगम आकडा उगम सांगायला नाहीत. माझ्याकडे ऍक्च्युली लिस्ट आहे बघा. तर असले गुन्हा असं जर करण म्हेत्रे आमचं घर मारल्यानंतर गर्दी झाली. पूर्ण राजकारण करतात. यांनी राजकारण असल्या माहितीवर करू नये. तुम्ही तुमच्या कार्यावर करा. हणमंतू सायबोळे यांनी कागदोपत्री पुराव्याविषयी सदरचा दावा केलाय. 107 लोकांवर गुन्हे दाखल असून त्यापैकी 14 लोकांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विरोधकांच्या राजकीय खेळीपासून सावध राहण्याचा इशारा सायबोळे यांनी दिलाय. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.